कारल्याची भाजी ही आपण मस्तपैकी चिरून घेतली आहे। याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि चांगली असते पोटासाठी फार ही भाजी। फोडणीसाठी कांदा टोमॅटो कढीपत्ता घेतले, तेल गरम केले, त्यात मोहरी, जिरं, हिंग टाकत आहोत। चिमूटभर हळद पण टाकून घेत आहोत आणि आता आपण कढीपत्ता टाकत आहोत। कांदा टोमॅटोची फोडणी, कांदा छान परतून द्या। तिखट टाकूया आवडीनुसार आणि मीठ चवीनुसार। आणि आपल्याला टाकायचं आहे पडवळ, खूप आयुर्वेदिक भाजी। आवडली नाही तरी खा, कारण ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे। या भाजीला ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे वरतून कधी पाणी टाकायचं नाही। झाकण ठेवून द्यायचं आणि 5-3 मिनिटात ती भाजी होऊनही जाते। झाकण ठेवूया, 5 मिनिटांनी आपली भाजी तयार। आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत आणि आपली भाजी रेडी टू ईट झालेली आहे। कोथिंबीर टाकलेली आहे, परवळची भाजी तयार।